वस्तुस्थिती आहे की हे हाके किंवा सदावर्ती हे कोणाची माणसं आहेत? हे फडणवीसांचीच माणसं आहेत. महाराष्ट्रामध्ये जर हा तुम्ही उत्पात घडवणार असाल आणि मराठा समाजाचा आहे म्हणून त्याचं शिरकाण करणार असाल आणि तुम्हाला माधवच डोक्यावर बसून हाके एक ध आहे, हा एक व आहे, हा एक मा आहे असं करून तुम्ही आम्हाला जीव का? फडणवीस साहेबांचं जे सगळं कारस्थान आहे या मुद्द्याला ढिल्लं करण्याचं. अहो तुमची नियतच कळते ना की तुम्हाला हा मुद्दा ढिलाच करायचा. त्यामुळे तुम्ही CSIT आणि मग तुम्ही आरक्षण देत असाल तर आरक्षण घेणाऱ्याला पण जात आहे आणि आरक्षण न घेणाऱ्याला पण जात आहे की या भारतामध्ये जात नसलेला हिंदूच नाहीये. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवढी. तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर वातावरण काहीसं शांत असेल असं वाटलं होतं, परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं. बीड जिल्हा तालुका केज मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख आणि या प्रकरणानंतर या हत्येचे आरोप वाल्मिक कराड यांच्या भोवती गेले. वाल्मिक कराडांच्या डोक्यावरती कोणाचा हात आहे हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोचलं. आणि एकूणच काय, नंतरच्या काळामध्ये या सगळ्या प्रकारामध्ये सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, बजरंग बाप्पा सोनवणे असतील किंवा अंजली दमानिया असतील, यांनी हे प्रकरण लावून धरलं. मनोज जरांगे पाटील यांनी तिथे भेट दिली आणि यानंतर या जिल्ह्यामध्ये घडणारी वेगवेगळ्या घटना, आढळून आलेले मृतदेह, तिथे असणारी गुंडगिरी, तिथे असणारे पिस्तुलाचे लायसन, या सगळ्या प्रकारांनी महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आणि त्यामुळे हे प्रकरण आता महाराष्ट्रामध्ये चांगलंच तापलेलं आहे. आणि याच मस्साजोग प्रकरणावरती आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणावरती, समाजकारणावरती याच्या होणारे परिणाम, या सगळ्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे आज आहेत सन्माननीय बाळासाहेब सराटे सर. सर नमस्कार. जय शिवराय. सर, संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. त्याला व्यावसायिक किनार, जातीय किनार, राजकीय किनार, सामाजिक किनार असे सगळेच मुद्दे आता यामध्ये आलेले आहेत. त्यामुळे याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, ही हत्या का झाली, त्याचं काय कारण तुम्हाला वाटतंय? खरं म्हणजे आपण प्लेनली समजून घेऊया की त्या दिवशी काय घडलं असेल. तर मी त्या गावातच, माझे मित्र आहेत म्हणजे शेजारच्या गावात, आणि त्याला सगळी त्या गावची माहिती आहे, नावानिशी माहिती, असं माणसं तिथे आहेत आपली, त्यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झालेली आहे. आणि कदाचित मी लवकरच त्या गावाला पण जाणार आहे, तिकडे सगळी परिस्थिती पण बघणार आहे. कुटुंबियांचं आता आंदोलन चालू आहे म्हणून मी फारसं तिकडे गेलो नाही अजून, पण मला तिथे जायचं आहे. थोडं लवकरच मी जाईन तिथे. खरं म्हणजे मराठवाडा ही दुर्दैवाने एक युद्धभूमी किंवा आंदोलनभूमी असं एक स्वरूप आता दिसतंय. आणि याची सुरुवात नामांतराच्या आंदोलनापासून मुख्यत्वे झाली, म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा जर आपण विचार घेतला. आणि नाहक याच्यामध्ये मराठा समाज भरडला गेला. म्हणजे असा कोणीतरी राजकारणी काहीतरी खेळी करतो आणि त्याच्यातून मराठवाड्यात अशा गोष्टी घडतात. आणि गेलं वर्षभर आंदोलन झालं. आता ते आंदोलन न्याय हक्कासाठी होतं, पण राजकारण सरळ चालू देत नाही. त्यामुळे त्या आंदोलनाला जाती, मग त्याला प्रतिजाती असं सगळं स्वरूप आलं आणि त्याच्यातून निवडणुका झाल्या. तर आपल्याला आधी संतोष देशमुखांची हत्या का झाली ह्याच्यावर आधी बोलू, मग त्याच्या मुळातशी जे मुख्य कारण आहे त्याच्यावरही मी बोलेन. तर मला जी माहिती मिळाली ती अशी की त्या ठिकाणी अवादा नावाची एक पवन ऊर्जा कंपनीचं तिथे एक स्टोअर हाऊस किंवा त्यांना एक तिथे स्टँड पाहिजे होतं वस्तू ठेवायला आणि तिथून हालचाल करायला. तर त्यांनी एक 30 एकराची जमीन त्या मस्साजोग शिवारामध्ये घेतलेली आहे आणि त्या ग्रामपंचायतीशी त्यांचा सामंजस्य करार म्हणून किंवा त्यांचा समझोता झालेला होता. त्यांनी काहीतरी संतोष देशमुख एक आदर्श सरपंच, म्हणजे मी तर मराठा भूषण म्हणतोच त्यांना, त्यात काही प्रश्न नाही, ते मराठा भूषण म्हणून आहेतच, परंतु
आपल्या महाराष्ट्राला म्हणजे आता मराठवाड्याचं दुर्दैव असे आहे की पोपट पवारांचं किंवा अण्णा हजारेंचं खूप नाव होतं, कारण ते पश्चिम महाराष्ट्रातले लोक आहेत. त्यांना नाव कसं करावं, आपल्या भागातला नेता मोठा करून फायदा कसा घ्यावा हे सगळं समजतं. संतोष देशमुख त्या पठडीतले सरपंच होते. त्यांनी त्या गावासाठी जवळजवळ 1.5 कोटीचा निधी आणलेला आहे. ते सुद्धा पारितोषिकं मिळवून आणलेलं आहे, त्या ग्रामपंचायतीचा परफॉर्मन्स देऊन आणलेला आहे. आणि त्या गावामध्ये जातीय तेढ नावाची गोष्टच नव्हती. म्हणजे तो एक आदर्श सरपंच आणि त्याचं कर्तृत्वही खूप चांगलं, त्याचा चेहराही तुम्ही बघा तर कसा हसरा चेहरा आहे, कोणाबद्दल खुन्नस नाही किंवा असं काही नाही. आणि त्या पंचक्रोशीमध्ये तिकडच्या भागामध्ये कुठलाही जातीयवादी तिढा नाही आहे. म्हणजे कोणाचे असे जातीवरून कधी एकमेकाशी कधी वाद नाही आहे. वंजारी मराठा तर बिलकुलच वाद नाही आहे. आणि संतोष देशमुखांशी कधी कोणी चकार शब्दाने भांडलेलंही नव्हतं कधी. म्हणजे असा विषय हिस्ट्रीच नाही आहे त्या विषयाला. परंतु त्या ठिकाणी त्या कंपनीने 30 एकरात त्यांचं बस्तान बसवलं आणि ग्रामपंचायतीने करार करून त्यांचं काम सुरळीत चालू होतं. पण त्याच्यामध्ये त्या कंपनीकडून खंडणी घेण्यासाठी मेमध्ये एक प्रयत्न झाला होता आणि तेव्हा त्याची तक्रार झालेली होती. त्याच्यानंतर 6 डिसेंबरला असंच ते जे खंडणी मागणारे लोक होते त्यांनी तिथल्या वॉचमनला मारहाण केली आणि तो वॉचमन SC समाजाचा आहे आणि ठिणगी तिथेच पडली. आता ते वॉचमनला मारलं तर सरपंचाचं पहिलं कर्तव्य आहे, सरपंचाची त्यात सहभागिता असणारच, कारण ते शेवटी गावातला माणूस आहे वॉचमन जरी असला तरी. आणि त्या कंपनीशी त्यांचं सामंजस्य होतं, म्हणजे गावाकडून त्यांना त्रास होऊ नये म्हणून. गावातल्या माणसाला त्या गावगुंडांनी, म्हणजे ते गावातले नव्हते, शेजारच्या गावचे आहेत ते, त्यांनी येऊन मारहाण केली आणि खूप मोठं कांड केलं त्यांनी खरं तर त्याची तक्रार द्यायला ते 6 डिसेंबरला त्याची तक्रार झाली. स्वाभाविकच तो SC समाजाचा असल्यामुळे तिथे ॲट्रॉसिटीची तक्रार झाली. आणि त्या ॲट्रॉसिटीची तक्रार हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. मला अतिशय लाज वाटते की आठवले साहेब त्या ठिकाणी गेले होते. जसे ते सूर्यवंशी जे मयत झाले त्यांच्या घरी पण गेले होते. मग आठवले साहेबांना ॲट्रॉसिटीचा मुद्दा उचलता का नाही आला? तर त्या दिवशी ॲट्रॉसिटीची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. तक्रार तर दिलेली होती. ॲट्रॉसिटीची तक्रार जर दिली असती तर ते आरोपी जे आहेत ते गंभीर गुन्ह्याखाली अटक झाले असते. त्यांना चौकशीसाठी तिथे डिटेन करण्यात आलं असतं. पुढचा प्रसंगच ओढवला नसता ना. पण ॲट्रॉसिटीसारखी तक्रार होऊन सुद्धा पोलीस यंत्रणेने त्यांना मात्र त्याच्यात दखल घेतली नाही आणि ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल करून घेतली नाही. आणि ॲट्रॉसिटीसारखा गंभीर विषय त्या गावगुंडांच्या समोर आला आणि त्यांना लक्षात आलं की ही जर तक्रार झाली तर त्यांचं ते जे खंडण्या वसुली किंवा जे मोकाटपणा आहे तो संपुष्टात येईल, कारण ही अनपेक्षित गोष्ट होती त्या सगळ्या इश्यूमध्ये. त्यामुळे त्यांनी संतोष देशमुखांना टार्गेट केलं. आता सुरेश धस जे आहेत, सुरेश अण्णा धस यांनी विधिमंडळामध्ये खूप डिटेल त्याचं मांडणी केली होती आताच्या अधिवेशनात नागपूरच्या. त्यांनी हे सांगितलेलं आहे की त्या मर्डर करत असताना त्याचा लाईव्ह व्हिडिओ आणि त्यातले संवाद तिसऱ्या कोणाला तरी ऐकवलेले आहेत. आणि हे परवा कोर्टासमोर सुद्धा एस्टॅब्लिश झालं आहे की तो व्हिडिओ मिळालेला आहे. त्याच्यात काय ते सगळं मारतायत वगैरे ते सगळं दिसलेलं आहे हे सांगितलं कोर्टासमोर. आता एस्टॅब्लिश झालं आहे. माझं म्हणणं असं आहे की ते काय म्हणतायत ते वाक्य महाराष्ट्राला कळलं पाहिजे. त्यांनी काहीतरी म्हणलं असेल ना, आमच्या विरुद्ध असं करतो का, आमच्या विरुद्ध तसं करतो का, तुला दाखवतोच आता, असं काहीतरी संवाद झाला असेल ना त्याच्यामध्ये. तर माझा दावा आहे की आमच्यावर ॲट्रॉसिटी करतो का हा त्यांचा मुख्य मुद्दा असला पाहिजे. आणि ते वाक्य का नाही महाराष्ट्राला कळत? कारण ॲट्रॉसिटीचा याच्यात जर मुद्दा आला तर हे जे हाके पुके सदावर्ते हे सगळे जे लोक आहेत ते झिरो होतात. याच्यात मुद्दा जो आहे, आत्मा जो आहे या तक्रारीमध्ये, आणि संतोष देशमुखाच्या हत्येचा जो विषय आहे त्याने एका दलित समाजाच्या माणसाला संरक्षण देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्या बाजूने उभा राहिला म्हणून त्याचा जीव गेलेला आहे. तर कुठे गेले पुरोगामी, कुठे गेले बुद्धिवादी? एक अंजली दमन यासारख्या बाईचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना सॅल्यूट करतो की त्यांनी याच्यामध्ये ठाम भूमिका घेतली आणि त्यांनी निडरपणे हा विषय लढवत आहे.
आणि त्यांना सुद्धा कुचाळक्याखोर जातीवादी पत्रकार जे आहे त्या हाकेच्या समोर आणून बसवतात. ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे पत्रकारितेला. म्हणजे त्या हाकेला उत्तर द्यायचे का अंजली दमानी याने, जो चिरकुट तुकड्यावर जगणारा राजकारणाचे खेटर उचलणारा पायचाट्या याच्या बरोबरीने तिने उत्तर द्यायचे का अंजलीताईने? ही लाज वाटली पाहिजे पत्रकारांना सुद्धा. कोणाबरोबर कोणाशी चर्चा करावी याचा धरबंध तरी असला पाहिजे. तर मुळात मला हे सांगायचं आहे की याच्यातला ॲट्रॉसिटीचा मुद्दा जो आहे तो 6 तारखेला दाखल करून घेतला नाही. 9 तारखेला त्यांचं अपहरण आणि खून झाला, म्हणजे हत्या झाली निष्पाप माणसाची. आणि त्याच्याबद्दल बोलायला लागलं तर रडू येतं, म्हणून मी त्याला जास्ती वर्णन करीत नाही. परंतु 12 तारखेला मात्र ती ॲट्रॉसिटी दाखल झालेली आहे आणि त्याच्यात यातल्याच आरोपीची नावं आहेत आणि काही अज्ञातांची नावं आहेत. हा खुनाचा मुद्दा, हत्येचा मुद्दा बाजूला ठेवला तर ॲट्रॉसिटीच्या तक्रारीचं काय झालं हे मला विचारायचं आहे. या गोष्टीचं कुठेही बातमी नाही आहे सर. ही खूप गंभीर गोष्ट आहे. म्हणजे सगळ्या समाजाने याचा धडा घेतला पाहिजे की या ठिकाणी ढळढळीत एका निष्पाप माणसाला मारलं, तो SC समाजाचा आहे आणि त्याची ॲट्रॉसिटी दाखल करून घेतली नाही. नंतर दाखल करून घेतली, आरोपी समोर आहेत, ते आरोपी त्यांनी शोधले नाही, जे काय शोधले ते अधुरे शोधले. सगळ्यांना का नाही अटक केली मला हे माहिती आहे. गावं अटक करतात ॲट्रॉसिटीची केस झाली तर. ॲट्रॉसिटी म्हणजे एक दहशत असते, कितीतरी गावातल्या लोकांनी ते भोगलेलं आहे. मग या केसमध्ये ॲट्रॉसिटी का दाबण्यात आली किंवा का थंड ठेवण्यात आलेली हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि यांचा जो संतोष देशमुखांचा जो खून झाला किंवा ती हत्या झाली ती केवळ त्यांनी ॲट्रॉसिटीचा मुद्दा उचलला म्हणून झाली, कारण ते त्यांच्या पायात बेड्या टाकायला पुरेसं होतं गावगुंडांच्या. त्याच्यामुळे खरं म्हणजे याला हे अंग जे आहे हे लपलेलं आहे. त्यामुळे याच्यावर जोर दिला पाहिजे. आणि दलितांना न्याय देण्यासाठी एका आदर्श सरपंचाचं त्या ठिकाणी त्याला संपवण्यात आलं. हा मुद्दा महाराष्ट्राच्या समोर चालला पाहिजे, हे माझा आग्रह आहे. एकूणच सर तुम्ही सांगताय ही गोष्ट अत्यंत म्हणजे वस्तुस्थिती आहे आणि हे प्रचंड भयावह आहे की एखाद्या ॲट्रॉसिटीचा गुन्हा पोलिसांच्या माध्यमातून एवढ्या चुकीच्या पद्धतीने दाबल्या जातो आहे. मग असे कित्येक दलितांवरचे अत्याचार असतील जे दाबल्या जात असतील आणि बीडमध्येच असे किती होत असतील जे याआधी दाबल्या जात असतील. परंतु हे सगळं इतक्या मोठ्या लेवलवरती म्हणजे पोलीस हे प्रकरण दाबतायत, पोलिसांवरती कोणाचा तरी दबाव आहे, पोलीस कारवाई करायला घाबरतात. अत्यंत क्रूर पद्धतीने जसं तुम्ही सांगितलं की डोळ्यात पाणी येतं. सुरेश धस जेव्हा विधानसभेमध्ये ह्या गोष्टी मांडत होते तेव्हा डोळ्यामध्ये पाणी येत होतं. इतक्या चुकीच्या पद्धतीने हा खून करण्यात आला. परंतु एवढी गुंडगिरी बीड जिल्ह्यामध्ये, एवढी दहशत ही कस काय वाढली, याच्या मागची कारणं काय आहेत? मला एक वाक्य सांगितलं पाहिजे, मी जनरली सांगत नाही. माझी उमेदीची म्हणजे तरुण वयातली सगळी हयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारात काम करताना गेलेली आहे. मी एक कट्टर हिंदुत्ववादी, एक राष्ट्रभक्त नागरिक आहे. मला माझ्या धर्माचा, माझ्या संस्कृतीचा, जीवनपद्धतीचा अत्यंत अभिमान आहे. राष्ट्रभक्ती, चारित्र्य हे मला शिरसावंदे आहेत, यात काही शंकाच घ्यायचं कारण नाही. मला कोणाच्या सर्टिफिकेटची पण गरज नाही आहे. सांगायचा मुद्दा हा की याच्यामध्ये जर हे संतोष देशमुखांची हत्या हे समोर दिसणारं एक हिमनगाचं टोक आहे. हे भारतीय जनता पार्टीच्या माधव फॉर्म्युल्याचे एक विषारी फळ आहे. हे मी वारंवार सांगतोय. मी इव्हन इलेक्शनच्या काळातही हे सांगत होतो. आणि जे हिंदुत्वाच्या नावाच्या डंका वाजवतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता 100 वर्ष होत आहेत, म्हणजे 100वे वर्ष आहे त्यांचं. या 100व्या वर्षामध्ये हे विषारी फळ त्यांना पटतंय का, हा माझा खडा सवाल आहे. तुम्ही बघा, इलेक्शनच्या काळाचाही तुम्हाला मी इतिहास सांगतो की समजा जर नसता माधव फॉर्म्युला तर दिसले असते का तुम्हाला पंकजा मुंडे, दिसले असते का तुम्हाला धनंजय मुंडे? जर नसता माधव फॉर्म्युला आणि त्यांना प्रमोद महाजनासारख्यांनी फुलासारखं उचलून धरून ठेवलं नसतं आणि त्यांना पाहिजे ते पुरवलं नसतं आणि संरक्षण दिलं नसतं तर गोपीनाथराव तरी दिसले असते का तुम्हाला? दिसलं असतं का तुम्हाला त्या ठिकाणी जातीच्या नावाने दहशतीचं राजकारण? आणि दिसला असता का वाल्मिक कराड तरी तुम्हाला?
हे सगळं या माधव फॉर्म्युला याच्या मुळाशी आहे. नाही तर माधव फॉर्म्युला वगळा आणि बीडचं मुंडे घराण्याचं राजकारण कुठे शून्य तरी दिसू शकलं असतं का? खूप लोक कॉमेंट करतात की आम्ही आमच्या गुणवत्तेने असं करतो, आम्ही आमच्या याने असं करतो. त्या पूजा खेडकर प्रकरणामध्ये गुणवत्ता सगळ्यांना समजली आहे, त्याच्यात मला जायचं नाही आहे. त्याच्यावर बोलायची माझी दिनदहाडे किती तयारी आहे, पण आत्ता तो विषय नाही, गंभीर विषय आपल्या समोर आहे आत्ता. तर माझा पूर्णपणे आरोप आहे, नव्हे ते वास्तवच आहे, की जर माधव फॉर्म्युला भाजपाचा नसता तर कशाला हे राजकारण या स्तराला गेलं असतं जातीच्या नावाने. ज्यांचा बेसच मुळामध्ये जातीच्या आधारावर सत्ता प्राप्ती करणे आहे, त्या माणसाच्या हातात या ठिकाणी सत्ता असेल जो स्वतः म्हणतो ओबीसी आमचा DNA आहे, हिंदुत्व आमचा DNA आहे असं तो म्हणत नाही. आणि आम्हाला जे कळतं हिंदुत्ववादी विचारधारा, त्याच्यामध्ये हिंदुत्व हा DNA असतो. माझा DNA हिंदुत्व आहे, मी जाहीरपणे सांगतो. मला कोणाच्या आरोपाची भीती नाही, कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आमचा DNA हिंदुत्व आहे. तुमचा कुठे आहे हिंदुत्व? म्हणावं फडणवीसांनी आमचा DNA हिंदुत्व आहे म्हणून दाखवावं. मी चॅलेंज करतो त्यांना. मी जरी लहान माणूस असलो तरी माझ्या शब्दाला किंमत आहे आणि ती किंमत तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. म्हणून दाखवा तुम्ही हिंदुत्व आमचा DNA म्हणून. ओबीसी आमचा DNA नाही म्हणून दाखवा तुम्ही. म्हणजे एका जातीचं राजकारण केलं तर तो जातीवाद आहे आणि 3 जातीचं केलं तर तो जातीवाद नाही. हे भाबड्या पोराला सुद्धा कळतं. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं धोरण तुम्हाला मी सांगतो काय आहे, की कम्युनिस्ट आयडिओलॉजी संपली असं आपण का म्हणतो? कारण कम्युनिस्ट आयडिओलॉजीने आलेली सरकारच संपलेली आहेत. आता त्यांच्या आयडिओलॉजीने सरकार निवडून येत नाही. म्हणजे राजकीयदृष्ट्या अपयश आलं तर ती आयडिओलॉजी संपली असं सर्टिफिकेट देतात. मग हिंदुत्व विचारात एवढी जाण नाही आहे का की देशामध्ये सबंध हिंदू समाजाचं संघटन होऊ शकेल? तुम्हाला राजकीय सत्ता प्राप्तीसाठी हिंदुत्वाला जर सोडूनच द्यायचं असेल आणि जातीवादच करायचा असेल तर तुम्ही काय हिंदुत्वाचं रक्षण करणार आणि काय हिंदूंचं संघटन करणार? म्हणजे 10 वर्ष मोदी साहेबांचं सरकार राहिल्यानंतर तुम्हाला बटेंगे तो कटेंगे म्हणावं लागतं. याच्या इतकं काय 100व्या वर्षात RSSने डंका वाजवावा? माझा सवाल आहे की 10 वर्ष मोदी साहेबांसारख्या कट्टर आणि कठोर पंतप्रधान आणि थम्पिंग मेजॉरिटीने पंतप्रधान असताना बटेंगे तो कटेंगेची भीती का तुम्हाला पडते हो? आणि का एक आहे तर शेप आहे म्हणावं लागतं? आपोआपच सगळा समाज एक का नाही होत तुमच्याकडून? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या संतोष देशमुखांच्या हत्येने तो मुद्दा ऐरणीवर आणलेला आहे. तुम्ही या गोष्टीला साधं समजू नका. तर ह्या माधव फॉर्म्युल्याच्या वृक्षाची ही विषारी फळं आहेत हे मी तुम्हाला सांगतो. अर्थात म्हणजे गुंडगिरीला माधव फॉर्म्युला ते कसं घडलं ते सांगतो ना. आत्ता याच्यावरती का कारवाई? मी म्हणतो घटना घडत असतात. संतोष देशमुखांची हत्या हा अत्यंत दुर्दैवी, अतिदुर्दैवी विषय, पण घडत असतात घटना. जसं तिकडे बदलापूरला काही घडलं किंवा महाराष्ट्रात जगात अशा घटना घडत असतात. ॲक्सिडेंट सांगून येत नाही, परंतु त्याच्यावर सरकार जे सत्तेवर असतं ते कसं त्याला ट्रीट करतं याच्यावर त्याच्याबद्दलची भूमिका बोलली जाते. जर समजा फडणवीसांनी पहिल्या 4 दिवसातच कारवाई केली असती आणि मुसक्या आवळल्या असत्या आणि जिकडे तिकडे करून टाकलं असतं, गुन्हेगाराला गुन्हेगार ठरवलं असतं, तर कशाला मला आज बोलावं लागलं असते? तुम्ही बघा इलेक्शनच्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100मध्ये हिंदू संघटना करायचं सोडून यांनी जातीच्या 200 बैठका घेतलेल्या आहेत. मराठा वगळून, ब्राह्मण वगळून, मारवाडी वगळून, ज्या सगळ्या अशा ज्या जाती आहेत त्या सगळ्या वगळून फक्त ओबीसी जातीतल्या 200 लोकांच्या बैठका घेतल्या RSSच्या प्रचारकांनी, भाजपला मतदान करावं म्हणून. हे मीडियामध्ये सर्रास चर्चेला गेलेलं आहे. एकतरी मीडियाचं म्हणलं का हा जातीवाद भाजपचा कसाच खपून घ्यायचा म्हणून, तेव्हा प्रश्नचिन्ह उभं केलं का हे हिंदुत्व आहे का म्हणून. म्हणजे तुम्हाला हेच चालवायचं आहे का महाराष्ट्रामध्ये? कुठे गेला बुद्धिवाद? तर मुद्दा असा आहे की संघाला भाजपचा प्रचार का करावा लागला हाही या 100च्या वर्षात माझा प्रश्न आहे. का हिंदुत्व विचारावर तुमची श्रद्धा नाही आहे? का भारताच्या हिंदू जीवन पद्धतीवर तुमची श्रद्धा नाही? तुम्हाला कशासाठी हे जातीचं राजकारण करावं लागतंय? म्हणजे तुम्ही तुमच्या ठराविक जातीला डोक्यावर घेण्यासाठी किंवा डोक्यावर बसवण्यासाठी
तुम्ही काय मराठ्यांचं शिरकाण करणार, ब्राह्मणांना वाऱ्यावर सोडून देणार का, सगळ्या बाकी समाजाला तुम्ही भारतातून हाकलून देणार, फक्त माधवच पाहिजे तुम्हाला? हे काय गौड बंगाल आहे? आणि आता हे का विचारावं लागतं, कारण हा प्रश्नच आहे. तुमच्या माधव फॉर्म्युल्यामुळे बीड इतकं बिघडलंय, मराठवाड्यात हे वातावरण तयार झालेलं आहे. अहो तुम्ही जेव्हा पंकजा मुंडेंचा पराभव झाला तर तुम्ही मागच्या दाराने त्यांना सत्ता दिलेली आहे. का तर मराठवाड्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन कसं दाबता येईल, ही तर तुमची नियत आहे. आणि हाच वाल्मिक कराड हाके उपोषण करत असताना त्याला शेजारच्या हॉटेलमध्ये जाऊन जेवू घालतोय, त्या खाल्ल्या मिठाला तो आज जागतोय दिसतंय. तर मला एक तिडीक आलेली आहे एक हिंदुत्व विचाराचा कार्यकर्ता म्हणून, आणि मला बिलकुल पस्तावा नाही की माझी उमेद त्याच्यामध्ये गेलेली आहे. माझं म्हणणं असं की हे काय आहे, फडणवीस समजतंय का तुम्हाला? तुम्ही का याच्या मागे हे का लपताय? का तुम्ही कारवाई करू शकत नाही? कारण तुम्हाला माधव फॉर्म्युला प्रिय आहे, तुम्हाला कारवाई प्रिय नाहीच आहे. मेलेला मराठा जातीचा आहे म्हणून तुम्हाला त्याचं काही दुःख होत नाही. अरे पण तिथे दलिताचा पण संबंध आहे. आणि उद्या जर आंदोलन पेटलं, महाराष्ट्रातला समाज एकवटला, तर तुम्ही म्हणाल मी ब्राह्मण आहे म्हणून माझ्या विरुद्ध आंदोलन करता, असंही पळपुटेपणा तुम्ही कराल. परंतु तुम्ही महिना झाला काय करताय? मुख्य आरोपी तर स्वतःच ताफ्यातून कॉन्वॉयमधून येत आहे तुमच्याकडे. एक महत्त्वाची गोष्ट आहे सर, या सगळ्या प्रकरणावरती SIT बसवल्या गेली, CID चौकशी चालू आहे. परंतु असे आरोप होत आहेत की त्या SITमध्ये आणि त्या CIDच्या टीममध्ये वाल्मिक कराडचीच माणसं आहेत, ज्यांचे धनंजय मुंडेसोबत वाल्मिक कराडांसोबत फोटो आहेत, तेच यांच्या चौकशीच्या टीममध्ये आहेत. असे वारंवार या गोष्टींवरती आरोप होत आहेत. मग याचा अर्थ गृह मंत्रालय म्हणजे झोपलंय का झोपेचं सोंग घेत आहे, आणि त्यांना या SITच्या माध्यमातून त्यांना वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना क्लीन चिट द्यायची आहे म्हणून तर हे सगळं चालू नाही आहे ना. अहो ते म्हणजे फडणवीस एक सक्षम आणि फार कार्यक्षम माणूस आहे, याच्यात काही शंका नाही. पण करायचं असलं तर ना, मी हे बोलतो म्हणून कदाचित माझ्यावर SIT लागून पटकन मला अटक होऊ शकते, पण तिकडे वाल्मिक कराडांना नाही करता येणार ना, कारण माधव फॉर्म्युला आहे ना. OBC वंजारी हे असं त्यांच्या डोक्यात भूत आहे ना. इथे वंजारी समाजाचा काही संबंध नाही आहे. वंजारी समाज इतका मागासलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये, आपण सहज गेलं तरी कळेल. 1-2-5% लोकांना काही फायदा मिळाला असेल, त्याने काही समाज सुधारला असं होत नाही. तिथेही गरीब शेतकरी आणि गरीब कामगार ऊसतोड तर आहेतच. सगळा समाज सारखाच आहे, मराठा असो वंजारी असो कोणी तिकडे असतील ते सगळे गरीबच आहेत तिकडे. मुळामध्ये हे यांच्या डोक्यात जातीवाद आहे ना राजकारण्यांच्या. का अजितदादाची हिंमत होत नाही, धनंजय बाबा तू थोडा वेळ बाजूला हो, चौकशी झाली की पुन्हा तुला देऊ काय पद द्यायचं ते. का अजितदादाला एवढं अवधार्याने, अजितदादा सारख्या माणसाला का भाजपबरोबर जावं लागलं? माझ्या सत्सत विवेक बुद्धीला मी स्मरून करतो, शपथ घेतो, आणि मला काय हिंदुत्व मान्य नाही, मला त्यांचं बटेंगे कटेंगे मान्य नाही. 1000 कोटीचं संपत्ती तर सोडून घेतली, 70,000 कोटीचा भ्रष्टाचार तर नील करून घेतला. या व्यक्तिगत गोष्टीसाठी तुम्ही मिंदे झालेले आहात. तुम्ही काय ॲक्शन घेणार? लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही काय संतोष देशमुखांना न्याय देणार? तुम्ही गेले होते तिथे उपमुख्यमंत्री, का नाही तुम्ही अॅट्रॉसिटीच्या केसचा निकाल लावला आतापर्यंत? आणि फडणवीस साहेबांना तिथे ॲक्शन घेण्याची बुद्धीच होऊ शकत नाही, कारण माधव फॉर्म्युला आहे. त्यांची हिंमतच नाही त्या धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावायची आणि पंकजा मुंडेंना त्याच्यात हे करायची. हेच बघा तुम्ही, SITमध्ये धनंजय मुंडेंची माणसं किंवा वाल्मिक कराडांची माणसं म्हणून काढावी लागली ना, म्हणजे चूक झालेली होती. आरोपी शरण आले ना, स्वतः तर पकडलेले नाही. अजूनही जो एक संशयित तो पकडला नाही, पकडलेला आहे. आणि अजून किती आरोपी त्याच्यामध्ये याचा काही थांगपत्ता नाही. मोका लावणार असं फडणवीस म्हणतात, पण फडणवीसांनी जे बोललं ते आतापर्यंत झालं नाही. चेक्की फिशिंग आणि 70,000 कोटी सगळे बघून झाले. त्याच्यामुळे फडणवीसांच्या शब्दावर भरोसा ठेवता येत नाही. आता तुम्ही मला सांगा की एवढ्या दिवसानंतर वाल्मिक कराडचा संबंध त्या हत्येशी जोडता आला का सरकारला? जोडताच नाही आला. मग मोका काय लागणार आहे? तिथे संघटित गुन्हेगारीचं अजून निघालेलं नाही आहे. म्हणजे आत्ता मला ही शंका आहे की असंच ढिल्लं करून थंड करणार आणि आल्हाद वाल्मिक कराडांना कुठेतरी छोटी मोठी केस टाकणार, ईडीची चौकशी लावणार किंवा मनी लॉन्ड्रिंगची केस टाकणार आणि विषय सोडून घेणार.
पण या हत्येमध्ये ते आका आहेत आणि संघटित गुन्हेगारी आहे आणि यांच्या जातीवादी राजकारणामुळे गुंडगिरीमुळे ते तिथपर्यंत प्रकरण पोचलेलं आहे, हे मात्र एस्टॅब्लिशच करणार नाहीत फडणवीस. आणि मग कशासाठी तुम्ही कार्यक्षम आणि सक्षम असण्याचा काय फायदा आहे महाराष्ट्राला? तर माझं म्हणणं, फडणवीस साहेब, तुम्ही पहिल्यांदा संघाच्या 100व्या वर्षामध्ये तुम्ही हे घोषित करा की हिंदुत्व हा भाजपचा DNA आहे, OBC नव्हे. हे करून दाखवा तुम्ही. आणि या मिंदेपणा सोडा ना जातीवादाचा. अहो तुम्ही सांगा की हिंदू संघटनेमध्ये सगळ्या जातींचं संघटन म्हणजे जात न लक्षात घेता हिंदू समाज असं असलं पाहिजे ना. तुम्हाला कशासाठी 3च जाती लागतात? कशासाठी तुम्हाला त्यांना आमच्या डोक्यावर बसवायचं आहे, शिरकान करायचं आहे आमचं? म्हणजे तुम्ही ॲट्रॉसिटीसारख्या गंभीर विषयाला सुद्धा कॅज्युअली बाजूला टाकून दिलेला आहे. तर हा एक अतिशय घृणास्पद दुर्दैवी असा प्रकार आहे. आणि त्या अंजली दमानी याला काही बोलतात, त्या बाईने इतके हिमतीने या विषयाला लावून धरलेला आहे. त्यातलं जातीवादी राजकारण, जातीवादी गुंडगिरी, खंडण्या मागणं, बेहिशेबी मालमत्ता, अशा किती गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी काढलेल्या आहेत. आणि त्यांचं कौतुक करायच्या ऐवजी एक व्हिसल ब्लोअर म्हणजे महाराष्ट्राचा त्याला काय जागल्या म्हणू आपण, असं अंजलीताई काम करतायत. आहे कुठे विरोधी पक्ष? तुम्ही ठेवलाच नाही ना, मग कोणी करायची हे कामं? तर अंजलीताई दमाने यांचं मी विशेष अभिनंदन करतो की अशा व्यक्तीची महाराष्ट्राला खूप गरज आहे की राजकारणी जेव्हा लाच सोडतात आणि कायदा मोडीत काढतात, व्यवस्था मोडीत काढतात आणि राजकारणी फडणवीसांसारखे यशस्वी राजकारणी जातीवादी राजकारणाच्या आड लपतात, तेव्हा अंजली दमानी या पाहिजे महाराष्ट्राला. हे मी ठामपणे सांगतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट सर, या सगळ्या प्रकारामध्ये आपण बघितली की संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन चालू असताना, वाल्मिक कराडला अटक करा असं आंदोलन चालू असताना, कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा हे दुर्दैव असेल की एखाद्या खुनाच्या आरोप होत असणाऱ्या व्यक्तीसाठी जातीच्या नावाखाली आंदोलनं केल्या गेली, जातीच्या नावाखाली उपोषणं केल्या गेली. म्हणजे आंदोलनाला आरोपींच्या बाजूनी प्रति आंदोलन निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे इतकं दुर्दैव महाराष्ट्राच्या इतिहासात याआधी कधी नसेल की एखादा आरोपी माझ्या जातीचा आहे म्हणून मी त्याची बाजू घ्यायची आहे. इतका वैचारिक स्तर महाराष्ट्राचा खालवला. फक्त जातीसाठी माती काय शेण खायला लोक तयार झाले. म्हणजे इतकं हे सगळं काही या महाराष्ट्रात घडवतं आहे, या मागे खरंच कोण आहे? नाही, याच्या मागे एकमेवच कारण आहे, हा माधव फॉर्म्युला. अहो मी म्हणतो, जर फडणवीसांचं संरक्षण नसलं तर कोण करू शकेल हो हे? मराठा क्रांती मोर्चे, आदर्श मोर्चे निघाले, शांततेत मोर्चे निघाले, प्रतिमोर्चे काढायला कोणी लावले? मी सांगतो फडणवीसांनी लावले. तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी समजुतीची भूमिका घेतली आणि दलितांना बाजूला ठेवलं म्हणून ते वातावरण चिघळलं नाही. मराठा समाजाने शांततेत आंदोलन केलं म्हणून आता कौतुक सांगतात. तेव्हा तुम्ही तर प्रतिमोर्चे काढायला उद्युक्त केलंच ना, पैसा पुरवला ना. फडणवीस आता सर जालन्याला पहिली सभा भुजबळांनी घेतली, तेव्हा हाके तर कुठे नव्हते पण चर्चेत. त्या भुजबळांच्या सभेचा खर्च मी जाहीर आरोप केलेला आहे. भाजपने ते सभा आयोजित केलेली होती. तिथे पंकजा मुंडे येणार होत्या, पण ते तुमच्या पक्षातून त्यांना म्हणजे नकार आल्यामुळे त्या बाजूला राहिल्या. त्यांचं तर फोटो होता, नाव होतं. माझं म्हणणं असं आहे की हाकेसारख्या उपटशुंभाला एवढं बोलायची परवानगी देतं कोण? फडणवीस साहेबांचं जे सगळं कारस्थान आहे या मुद्द्याला ढिल्लं करण्याचं. अहो तुमची नियतच कळते ना की तुम्हाला हा मुद्दा ढिलाच करायचा, तर मग तुमची SIT आणि CID काय करणार आहे? महाराष्ट्रामध्ये जर हा तुम्ही उत्पात घडवणार असाल आणि मराठा समाजाचा आहे म्हणून त्याचं शिरकाण करणार असाल, दलित समाजाचा आहे म्हणून त्याची ॲट्रॉसिटी घेणार नसाल आणि तुम्हाला माधवच डोक्यावर बसून हाके एक ध आहे, हा एक व आहे, हा एक मा आहे, असं करून तुम्ही आम्हाला जीव घालणार का? म्हणजे मारूनच टाका ना. मग कशासाठी जिवंत ठेवताय आम्हाला? तुम्हाला नकोच ना, आमचा प्रतिस्पर्धा नको ना, आमचं मतही नको आणि आम्ही नकोच आहे, तर कशाला ठेवताय आम्हाला जिवंत? मारूनच टाका ना. मग ही वस्तुस्थिती आहे की हे हाके किंवा सदावर्ते हे कोणाची माणसं आहेत? हे फडणवीसांचीच माणसं आहेत. यांना एवढी हिंमत होते कशी? आणि इथे मोर्चा निघाला काल, फोटो कोणाचे आहेत त्याच्यात? धनंजय मुंडेचे फोटो आहेत. ही वस्तुस्थिती आहे ना. धनंजय मुंडे एका जातीचा आहे म्हणून काय त्याला प्रश्न नाही विचारायचे का? अहो बाबासाहेब एकदा म्हणाले होते, संसदेमध्ये म्हणाले होते पहिली घटना दुरुस्ती होत असताना, की या भारतामध्ये जात नसलेला हिंदूच नाही आहे. मग तुम्ही आरक्षण देत असाल तर आरक्षण घेणाऱ्याला पण जात आहे आणि आरक्षण न घेणाऱ्याला पण जात आहे.
मग तसं गुन्हेगारीमध्ये पण आहे ना, तसं खंडणीमध्ये पण आहे ना, तसं राजकारणामध्ये तुम्ही आणताय ना की बाबा आता त्याने अन्याय केला, त्याला पण कोणती तरी जात असणारच. दुर्दैवाने तो मराठा होता आणि जो अन्याय करतो त्यालाही कोणती तरी जात असणारच. मग तुम्हाला गुन्हेगाराकडे गुन्हेगार म्हणून का बघता येत नाही? महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकमेव उदाहरण आहे फडणवीस साहेब की तुम्ही राजीनामा घेत नाही इतकी सगळी गोष्ट होऊन सुद्धा. कारण तुम्हाला भीती आहे, तुम्ही राजीनामा घेतला की आमचा माधव फॉर्म्युला गडगडतो. तुम्ही हाकेला काही बोलू शकत नाही, त्याला 2 फटके देऊन चूप करू शकत नाही. इतका जातीवादी गरळ ओकणारा हा माणूस, तुम्ही इलेक्शनच्या काळात बघा त्यांनी मराठा आमदार आणि शिंदे साहेबांबद्दल काय बोललेलं आहे. आणि हा अंजली दमानी यांना चॅलेंज करतो की तुम्ही जातीवादी भूमिका घेतात. अरे याची लायकी आहे का त्यांच्या नाकाजवळ तरी जातो का? हा मुद्दा हा आहे की फडणवीस साहेब याच्यामध्ये सगळ्यात मोठी शंकेची सुई माझी फडणवीसांकडे जाते आणि त्याच्याही पेक्षा जास्ती म्हणलं तर माझा राग एकनाथ शिंदे साहेबांवर आहे. अरे एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला भरभरून मराठा समाजाने दिलं ना, आणखी काय द्यायला पाहिजे? आणि तुम्ही आहात कुठे याच्यामध्ये? एक तुमचा लोकप्रतिनिधी या प्रकरणात तोंड उचकट नाही. काय करायचं काय तुमचं? धस साहेब एकटे तिकडे वन करत आहेत, भटकतायत, तर तुम्ही त्याच्यामध्ये राजकीय स्वार्थ समजताय. ते राजकीय आमदारच आहे, त्यांना राजकीय स्वार्थ असेलच, परंतु त्यांनी मुद्दा लावून धरलेला आहे, त्यांच्या मुद्द्यात जान आहे. बाकीचे लोकप्रतिनिधी कुठे आहेत महाराष्ट्रातले? त्यांना बीड आणि मत्साजोग केस महाराष्ट्रात नाही आहे वाटतं का काय? कुठे गेले? तुम्हाला माधव फॉर्म्युल्याचं विषारी फळ अजून एक सांगतो. या मराठवाड्यामध्ये 45% जास्ती मराठा समाज आहे. आमदारही बरेचसे निवडून आलेले आहेत. या मराठवाड्यामध्ये एक कॅबिनेट मिनिस्टर सांगा जो मराठा समाजाचा आहे. फडणवीस साहेब याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. तुम्ही आज किती जिंकल्यासारखं वागत राहा, ही सल समाजामध्ये दूरवर असते. तुम्ही जेव्हा याचे परिणाम दिसतील तेव्हा तुम्हाला माझी आठवण होईल. का नाही मराठवाड्यामध्ये एक पण कॅबिनेट मिनिस्टर मराठा समाजाचा? तुमच्या जातीवादाचं हे उघडं नागडं रूप आहे. माधव फॉर्म्युल्याला तुम्हाला नंगा नाच करायला पाहिजे मराठवाड्यामध्ये, म्हणून तुम्ही मराठा समाजाचं प्रत्येक गोष्ट दाबायला निघाले. पण मरायला लागले माणसं, तेही दाबणार का तुम्ही? नका देऊ तुमचे मंत्रीपद, काही गरज नाही आहे, पण माणसं तर मारू नका ना. किमान नाही न्याय देता येत तर अन्याय तरी करू नका ना. हा मुद्दा या ठिकाणी हे एक विषारी फळ आहे की का नाही मराठवाड्याच्या केंद्रस्थानी एकही मराठा समाजाचा नेता? कोण भाजपचे पदाधिकारी काढून बघा तुम्ही कोण आहेत आणि कशी दादागिरी आहे हे पहिल्यांदा समजून घ्या की या ठिकाणी हा माधव फॉर्म्युला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. काँग्रेसने राजकारण केलं पण सगळं समावेशक राजकारण केलं. शरद पवारांनी राजकारण केलं, समावेशक राजकारण केलं. अन्याय मराठ्यावर झाला ही वस्तुस्थिती आहे. तरी मराठा समाजाने कधी हत्या करायला कोणाला प्रवृत्तही केलं नाही आणि त्याची भलावणही केली नाही. कोपर्डीसारखी घटना घडून सुद्धा मराठा समाजाने शांततेचा मार्ग अनुसरला. आता सुद्धा आमचा माणूस निर्घृणपणे अत्यंत अमानवी पद्धतीने रानटी पद्धतीने मारून सुद्धा शांततेचाच मार्ग पत्करलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेब जर मराठा समाज शेकाळला आणि चिडला तर तुमचं काही राहील का? तुम्ही सत्तेवर किती मेजॉरिटीने असा, ही लक्षात घेण्याची गोष्ट आहे. त्रास देऊ नका, अन्याय करू नका, हे आमची विनवणी आहे तुम्हाला. लवकरात लवकर याच्यात मोका लावण्याची परिस्थिती आणली गेलीच पाहिजे आणि सगळं सरसकट समोर आहे, याच्यात काही लपवालपवी नाही आहे. जर तुम्ही यात वाल्मिक कराडांना जर या खुनाच्या गुन्ह्यापर्यंत पोहोचवलं नाही फडणवीस साहेब, तर ही गोष्ट महाराष्ट्रातला सुज्ञ समाज कधी विसरणार नाही. मला एकच याच्यात सांगायचं आहे, एक महत्त्वाची गोष्ट आहे सर. या सगळ्या प्रकारामध्ये जर आपण जर बघितलं तर आरोपांची सुई ही वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवरती आहे. तरीसुद्धा अजित पवार, खरं तर धनंजय मुंडे हे अजित पवार गटाकडून आहेत, त्यांना मंत्रिपद दिलेलं आहे. अजित पवारांची अशी कोणती मजबुरी आहे की ते धनंजय मुंडे सारख्या माणसाला एवढा मोठा प्रकार डोळ्यासमोर असूनही बाजूला करू शकत नाही? आणि इतकं सगळं बघितल्यानंतर फडणवीस समाजाला न्याय देऊ शकणार आहेत का? साधी गोष्ट आहे हो. त्या आरोपीमध्ये अजित पवारांचे एक तालुका अध्यक्ष आहे, अटक झालेला आहे. अजित पवारांनी त्याला निष्कासित केलं आहे का? धनंजय मुंडेने त्याला निष्कासित केलं आहे का? काय करतो पक्ष? अरे पक्ष नाहीच अजित पवारांचा, स्वतःची संपत्ती त्याला सोडून घ्यायची होती आणि 70,000 कोटीच्या आरोपातून बाहेर पडायचं होतं. मग उपमुख्यमंत्रीपद, बायकोला खासदारकी, हेच अजित पवारांचं राजकारण आहे. त्यांना कुठला समाधान, कुठलं काय?
काही लाज लज्जा राहिलेली नाही आहे विषयाची. मला फक्त दुःख एकनाथ शिंदे साहेबांचं आणि त्यांच्या पक्षाचं आहे की ही संवेदनशीलता कुठे गेली त्यांची. कुठे गेले बाकीचे मराठवाड्यातले किंवा बाकीचे लोकप्रतिनिधी महाराष्ट्रातले की ज्यांना हा झालेला गुन्हा कळत नाही, ज्यांना याच्यातलं राजकारण कळत नाही, कुठे गेले. म्हणजे भुजबळ साहेब तुम्ही संवेदनशीलतेच्या आणि न्यायाच्या गोष्टी करता, संतोष देशमुखाच्या हत्येच्या बाबतीत तुम्ही धनंजय मुंडेंना प्रोटेक्ट करता. कसला जातीवाद तुमच्या डोक्यात भिनलेला आहे. म्हणजे हा सगळा जो आहे ना येऊन जाऊन त्या माधव फॉर्म्युल्याशी विषय. कारण एकनाथ शिंदे काही बोलले तर फडणवीस म्हणणार तुम्ही आमच्या ह्याच्यात पडू नका. म्हणजे हा काय विचार आहे महाराष्ट्रामध्ये. आणि मला असं म्हणायचं की अतिशय निष्पाप, कुठेही संबंधित, उलट ते भाजपचेच कार्यकर्ते होते. म्हणजे ते काही कुठल्या दुसऱ्या काँग्रेसचे किंवा कोणाचे विरोधकांचे कार्यकर्ते पण नव्हते संतोष देशमुख. म्हणजे हे अजून भाजपला नामुष्की की आपल्या कार्यकर्त्याला पण ते न्याय देऊ शकत नाही. परंतु एक निष्पाप ज्याने आदर्श सरपंच म्हणून, आणि त्याची उमेद बघा, तो किती महाराष्ट्राचा महान माणूस झाला असता पुढच्या काळामध्ये, अशा माणसाचा जेव्हा या ठिकाणी हत्या होते आणि गावगुंड शेजारच्याच गावातले लोक आहेत, ते काय म्हणजे असे अननोन नाही आहे, अज्ञान नाही आहे त्यांच्याबद्दलचं, सगळ्यांना रोज भेटणारे लोक आहेत ते. मग एवढी हिंमत जेव्हा येते तेव्हा त्याला कोणीतरी मोठा आका असतो, त्याचा बाप असतो, सगळा राजकीय वरदहस्त असतो. पोलीस जेव्हा ॲट्रॉसिटी दाखल करत नाही तेव्हा फडणवीस साहेब तुम्ही पुन्हा म्हणाल मी थोडी आदेश देत असतो. पण आदेश देणारा कोणीतरी स्थानिक आहे ना, तुमचाच प्रतिनिधी आहे ना तिथे, मंत्री पण आहे. तर मुद्दा असा आहे की तुम्हाला भरभरून मराठा समाजाने मतदान देऊन सुद्धा तुम्ही मराठ्यांचं शिरकाण जर करणार असाल तर तुमच्याशी वागायचं कसं. हां, RSSने 200 बैठका घेतल्या ओबीसीच्या, एका आम्हाला माहिती नव्हतं का. पण ओबीसी मराठा वेगळे राहू नये, तुम्हाला शरद पवारांना संपवायचं होतं, त्याला मराठ्यांनी हो म्हटलं. एक येतो सेफ मध्ये आम्ही हो म्हटलं, आणि आता तुम्ही काय करणार, आम्हाला वेगळं पाडून शिरकाण करणार. हे जर तुमचं राजकारण असेल तर तुम्हाला तिथे राहण्याचा तरी अधिकार आहे का फडणवीस साहेब. अतिशय म्हणजे मला फार या गोष्टीचं वाईट वाटते, अतिशय वेदना होत आहेत की हे काय वाढवून ठेवलं महाराष्ट्रामध्ये. आणि संतोष देशमुख हे एक प्रतिनिधी आहे समाजाचे, सगळ्या समाजाचे, आणि हिंदू समाजाचे तर आवर्जून आहेत की त्यांची हत्या जर होत असेल तर महाराष्ट्रात गृह खातंही कामाचं नाही आहे आणि मुख्यमंत्री कामाचे नाही आहे, बाकी 2 उपमुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी तर कामाचे नाहीच आहेत. आणि याला एकमेव कारण आहे, कारण त्या ठिकाणी धनंजय मुंडेला हात लावला तर ओबीसीला तुम्ही डावललं, अशी तुम्हाला मनात न्यूनगंडाची भीती आहे. आणि हा अतिशय वाईट दैव दुर्विलास आहे. अरे विखे पाटलांचं एवढं मोठं साम्राज्य आहे, तिकडे पतंगराव कदमांचं साम्राज्य आहे, असं कधी मराठा समाजाने कोणाला उदात्तीकरण केलं नाही कशाचं. समजा एखाद्या माणसाने जर ते अन्याय केला असेल तर त्याला जर कुठे कारवाई होत असेल तर आम्ही गेलो नाही प्रोटेक्शन करायला त्याला. कोणी मराठा समाजाचा आंदोलक त्याच्या बाजूने उभा नाही राहिला की याला कशाला हात लावता म्हणून. असं किती ॲक्शन झालेलं आहे मराठा लोकांवरती. भ्रष्टाचारात सगळ्या जातीचे सापडतात, त्यात मराठाही सापडत असेल. ह्या सगळ्या याच्यामध्ये खूप बोलता येण्यासारखं आहे, टेक्निकली पण बोलता येण्यासारखं आहे. फक्त मला मेसेज द्यायचा होता की या माधव फॉर्म्युल्याच्या मुळे ही कारवाई पण लांबलेली आहे, आरोपी पण पकडले जात नाही, त्यांना सगळं मान सन्मान दिला जातो. आणि हा न्यूनगंड या सरकारच्या मनामध्ये आहे की त्यांना जर हात लावला तर आमचा माधव फॉर्म्युल्यावरती अपयशाचा ठपका बसेल, आमच्यावर जातीवादाचा आरोप होईल, असली भीती आहे. कारण तुम्हाला असा भ्रम झाला आहे की माधव फॉर्म्युल्यामुळे तुम्ही सत्तेवर आहात, आणि आहात असं वाटत असेल तर बोला स्पष्टपणे, मग आम्ही मरायला तयार आहोत. अर्थात सर हे इतकं सिरियस प्रकरण आहे, पण आता एक मराठा समाज म्हणून किंवा या सगळ्या प्रकरणाचा एक सामाजिक भाग म्हणून याचा शेवट काय असेल आणि मराठ्यांनी नेमकी आता काय भूमिका घेतली पाहिजे. नाही, याच्यामध्ये माझं स्पष्ट मत आहे की या हत्येशी जातीवादाचा काही संबंध नाही. सरकारचा आहे जातीवादाशी संबंध, तिथल्या राजकीय गावगुंडांचा, टोळ्यांचा, त्या सगळ्यांचा आहे जातीवादाशी संबंध. तिथल्या समाजाचा याच्यात काही भाग नाही. या ठिकाणी कोणताही वाद नाही आहे. या ठिकाणी सरळ सरळ म्हणजे चांगल्या नागरिकाला, होतकरू नागरिकाला, म्हणजे राजकारण्यांनी पोचलेल्या गुंडांनी खतम करणं हा याचा सरळ अर्थ आहे. त्यामुळे मराठा समाजाने याला मराठा व्हर्सेस दुसरी जात असं बिलकुल करू नये.
आपल्याला न्याय पाहिजे. सगळ्या न्यायाच्या समर्थनार्थ ज्या व्यक्तीला वाटतं की याच्यात न्याय झाला पाहिजे त्या सगळ्यांनी हे लक्षात ठेवावं की याच्यात जातीयवाद आणू नये. उलट धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि तत्सम त्यांचे चिल्ले पिल्ले जे कोणी मिंदे असतील हे ते सगळे ते जातीयवाद आणायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी, मराठा समाजाने किंवा ज्यांना वाटतं याला न्याय मिळावा त्यांनी सगळ्यांनी हे लक्षात ठेवावं की फक्त न्यायावर आपलं लक्ष असलं पाहिजे. पण हे करत असताना आपल्याला जागृत राहावं लागणार आहे. अण्णा जे आहेत ते सुरेश अण्णा धस खूप ठामपणे उभे राहिले ही वस्तुस्थिती आहे. पण त्यांना पक्षाच्या मर्यादा आहे. कधी फडणवीसांकडून आदेश येईल आणि त्यांना किल्ली फिरवले जाईल आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी अपयश जे दिसतंय ते SIT आणि CID हे सगळे त्यांच्या सरकारच्या ताब्यातले विषय. त्यांना ज्याला वाचवायचं ते लिलया वाचू शकतात आणि नंतर स्टेटमेंट देतील की त्यांचा संबंधच एस्टॅब्लिश झाला नाही. हे होऊ शकतं आणि मला दाट शक्यता आहे की त्यांना वाल्मिक कराडला वाचवायचं आहे. मुंडे तर दूरच आहेत. वाल्मिक कराड जर याच्यातून हत्येच्या आरोपातून सुटले तर समजायचं फडणवीस साहेब तुमचं फार मोठं या ठिकाणी अपयश होणार आहे. आणि किती लोकांनी त्या ठिकाणी ओरड केली की चौकशी दुसऱ्या जिल्ह्यात चालू करा. अहो गुजरातला आरोप झाले अमित शाह साहेब आणि मोदींवरती, तर महाराष्ट्रात त्यांचं चालवली केस. इथून बीड जिल्ह्यातली संभाजीनगर हेडक्वार्टरला का नाही येऊ शकत? साधी गोष्ट आहे. परंतु तुम्हाला बिलकुलच न्यूनगंड आहे की तिथं हातच लावायचा नाही गुन्हेगारांना. कारण का? तर ते तुमच्या माधव फॉर्म्युलेचे शिरोमणी आहेत म्हणून. हा किती म्हणजे खेदजनक विषय आहे. यात काय बोलावं, मला मराठी पण माझी कमी पडू लागली बोलण्यामध्ये की काय हे फडणवीस साहेब, याच्यापेक्षा काय जातीवाद अजून असू शकतो? आणि 100व्या वर्षात संघाच्या हिंदुत्व तुमचं कुठे राहिलं? हे बसले जर तुमच्या डोक्यात न्यूनगंड असतील तर मुद्दा हा आहे की तुम्ही हे सगळं बारकावीने नुसते आश्वासन देऊन होणार नाही. तुम्हाला याच्यामध्ये जो कोणी दोषी आहे, मग ते धनंजय मुंडे असतील नाही तर आणखी कोणी असतील, त्या सगळ्यांना याच्या घेऱ्यात घेण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी मोकळीक दिली पाहिजे आणि बीडमधून ते हटवून संभाजीनगर हेडक्वार्टरला आणलं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी ॲट्रॉसिटी जी दाखल झालेली आहे त्या सगळ्यांना ॲट्रॉसिटीची चौकशी, ॲट्रॉसिटीमध्ये अटक करणं, त्याच्या मुसक्या आवळणं, ते सगळं ॲडिशनल करायला पाहिजे होतं. ते काहीच केलं नाही. तिसरी गोष्ट म्हणजे तो जो व्हिडिओ सापडलेला आहे त्याचे संवाद पब्लिश करा की गुंड काय म्हणतात मारताना. ते म्हणतायत का ॲट्रॉसिटी दाखल करतो का माझ्या विरोधात, ॲट्रॉसिटी दाखल करतो का आमच्या विरोधात, असं वाक्य त्याच्यात असणार 100%. आणि तेच त्यांच्या हत्येला कारण झालेलं मुख्य विषय. त्यामुळे ॲट्रॉसिटी पण गांभीर्याने घेतली पाहिजे या ठिकाणी. हे सगळं करण्यासारखं आहे. समाजाने हा विषय फार गांभीर्याने आणि धोरण आखून आणि प्लॅनपूर्वक लावून धरावं लागेल. इतक्या लवकर संपणारं प्रकरण नाही आहे. ज्या दिवशी वाल्मिक कराड जर याच्यातून बाहेर आला त्या दिवशी फार मोठी गोष्ट समाजाला एकंदरीत करावी लागणार आहे. ज्याला वाटतं न्याय टिकला पाहिजे, व्यवस्था टिकली पाहिजे आणि घटना टिकली पाहिजे असं ज्यांना वाटतं त्यांना याच्यात खूप काम करावं लागणार आहे. इतकं सोपं नाही आहे. त्यामुळे आपल्याला खूप डोळ्यात तेल घालून याच्यावरती बोलावं लागेल. आणि जातीवादाच्या बाहेर येऊन, मी तयार आहे जातीवादाच्या बाहेर येऊन बोलायला, आणि सगळ्यांनी तीच भूमिका घ्यायची. कारण संतोष देशमुख हे जातीवादाच्या बाहेरचं मॉडेल आहे, जातीचं मॉडेल नाही आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते एक सगळ्यांच्या मनातलं परिवर्तनाचं स्मारक व्हावं. संतोष देशमुख हे परिवर्तनाचं स्मारक व्हावं, जातीविरहित राजकारणाचं ते प्रतिबिंब व्हावं असं मला वाटतं. त्यामुळे समाजाने धोरण आखून नियोजनपूर्वक डोळ्यात तेल घालून या आंदोलनाची दिशा ठरवली पाहिजे. आणि कुठेही चुकून आपल्याकडून चूक होऊन ह्या आंदोलनाला आपल्याला अपयश येता कामा नये. आणि लक्षात ठेवा बांधवांनो, एकच विषय लावून धरा, संतोष देशमुखांना न्याय, त्यांच्या कुटुंबियांना न्याय आणि गुन्हेगाराला त्या प्रमाणात शिक्षा, संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत त्यांना शिक्षा. ह्या सगळ्या गोष्टी आपला प्रायोरिटी आहे. बाकी दुसरे प्रश्न आता तुम्ही हे होईपर्यंत मध्ये आणू नका, असं माझं स्पष्ट सगळ्यांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. सगळ्यांनी याची दखल घेतली पाहिजे असं वाटतं. जय शिवराय. धन्यवाद सर. तर एकूणच हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि सरकार याला झाकण्याचा प्रयत्न करत आहे.
देवेंद्र फडणवीसांचं गृह मंत्रालयाचं हे अपयश आहे, असाच हा एकूण सूर आहे. अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा. अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.